तर व्हिडिओमध्ये सत्यता आढळली तर राजीनामा देणार असल्याचं महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे। पुढे एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलेला आहे। आयएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या इशाऱ्यावरून धमकीचा फोन आला असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केलेला आहे। तुकाराम मुंढे जर हे करत असेल तर फार चुकीचं, प्रवीण दटके यांनी ही प्रतिक्रिया दिली। तुकाराम मुंढेंनी अधिकारी असल्यासारखं वागावं, प्रवीण दरेकर यांनी हा निशाणा साधला। कालच मी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांनी याची दखल सुद्धा घेतली, कारवाईचे निर्देश सुद्धा दिले आणि ते दोन कोण होते हे ट्रेस त्या ठिकाणी झालेला आहे। एकाला कुठेतरी त्यांनी पकडलं बी आहे आणि पुन्हा काल रात्री 10:47 पुन्हा काल रात्री मुंडेच्या इशाऱ्यावर मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं का तू कृष्णा खोपडे बोलत आहे का? मी म्हणलं हो। तर तूने तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये जे निलंबनाची मागणी केली तर तू आतापर्यंत जिवंत कसा आहे अशा प्रकारचे वर्षण केलं। तो गालीगुप्तार करायला लागला। मी मोबाईल बंद केला। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्वतः येऊन सांगितलं, त्यामुळे आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आणि आमच्या आमदारांना अशा पोकळ्या धमक्यांना काही आमचे कृष्णाभाऊ घाबरत नाही। त्यामुळे पण हे असं वागणं काही उचित नाही। तुकाराम मुंडे असं करत असतील तर ते फारच चूक आहे आणि ते नसतील करत आणि त्यांचे कोणी समर्थक करत असतील तर ते कृपया त्यांनी सांगावं आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो। तुकाराम मुंडे यांनी अधिकारी असल्यासारखंच त्या ठिकाणी राहावं, अशा प्रकारचं त्यांच्या प्रेमापोटी कोण करत असेल तर त्यांना आवर घातला पाहिजे। जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आदर सन्मान गरिमा त्या ठिकाणी राखलीच गेली पाहिजे। मला वाटतं अशा प्रकारच्या प्रवृत्तींना तात्काळ पोलीस त्या ठिकाणी दखल घेऊन त्याचा बंदोबस्त नक्कीच